आमदार विजयकुमार देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क. राम सातपुते 2 लाखांनी विजय होणार. शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नूतन मराठी विद्यालयामध्ये 9:30च्या सुमारास येऊन मतदान केलं. यावेळी बोलताना विजय देशमुख म्हणाले, ही निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे. देव, धर्म आणि देशासाठी लोक मतदान करतायत. त्यामुळे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे 2 लाखांच्या फरकानं सोलापुरात विजय होतील असा दावा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला. सोलापूर लोकसभेच्या मतदानाची सुरुवात सकाळपासून सुरू झाल्यापासून लोकांचं मतदानासाठी रीग वाढत आहे. एकीकडे उन्हाचं तापलेलं सोलापुराचं ऊन तापत आहे. 43, 44, 45 फॅरनपर्यंत ऊन जात असताना लोकांचा सकाळपासून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना ही लोकशाहीतली देशातली सगळ्यात मोठा उत्सव आहे. मी सगळ्याला विनंती करतो, या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं आणि सगळ्यांनी मतदान करावं. आज बघतं या देशाची निवडणूक आहे, या देशासाठी मतदान करायचं आहे आणि देशात आपलं हे देश कुणाच्या हाती द्यायचं हे दिशा ठरविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मतदान करावं. मला असं वाटतं की हे ओघ बघितलं असताना आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्याकडे हे कल फार मोठ्या प्रमाणात आहे. या देशाचे ज्यांनी या 10 वर्ष कारभार सांभाळला त्याची ही पावती आहे. त्यामुळं लोक सकाळीपासूनच ह्या प्रत्येक बूथवर लाईन लावलेले आहेत आणि येणार ही निवडणूक देव, धर्म आणि देशासाठी निवडणूक आहे. मला असं भारतीय जनता पक्षाचं सोलापूरचं सीट 2 लाखच्या फरकाने निवडून येणार.